नमस्कार, आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आनंदाचा आज दिवस आहे आपल्यासाठी सर्वांसाठी. आयोगानं प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे. 2021 मध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्यांचा दिनांक जाहीर आज केलेला आहे. ते प्रसिद्धी पत्रक मी तुम्हाला आज दाखवणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून ह्या परीक्षा रखडलेल्या होत्या, त्या पोस्टपोन केल्या 3 वेळेस आणि आता चौथ्यांदा ही जे जाहीर केलेला दिनांक आहे त्यांची डेट जाहीर केली. म्हणजे जे आपल्याला सुरुवातीला 2019 ची जी जाहिरात आली होती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ची, ते यापूर्वी निश्चित करण्यात आलेला दिनांक जो होता 11 ऑक्टोबर 2020 होता आणि ते आता सुधारित दिनांक असणार आहे. तो म्हणजे आपल्याला 2021 चा. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला मार्च महिन्यातल्या मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे 1-2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. तर ते नक्कीच म्हणजे 14 मार्चला हा परीक्षेचा दिनांक आलेला आहे. तसं मी तुम्हाला सगळे दिनांक या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच, कारण आपण पूर्ण सिलेबस इथे कव्हर करणार आहोत. आपली सगळी टीम कामाला लागलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण लाईव्ह व्हिडिओ बाकीचे सर्व व्हिडिओ इथे मिळणार आहेत. चला तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत या सोशल मीडिया आहेत, या सोशल मीडियावर तुम्ही जीडीसी अकॅडमीला फॉलो करू शकता. याच्यावर तुम्हाला बरेच अपडेट्स मिळतात, लाईव्ह लेक्चर तुम्हाला युट्यूबला मिळतात, टेलिग्रामला आमचं प्रत्येक अपडेट असते. आणि काही समस्या असेल तर तुम्ही आमच्या नंबरला संपर्क करू शकता. जर मटेरियल हवे असेल तर gdcacademy.com वर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. हे आहे प्रसिद्धी पत्रक. आता सुधारित प्रसिद्धी पत्रक आपल्याकडे आलेलं आहे मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2020 मध्ये जे आयोजित स्पर्धा परीक्षांचा जे सुधारित दिनांक होता तो दिनांक होता 7 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलं होतं. मग त्याच्यानुसार ह्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलत गेल्या, कारण त्याच्यामध्ये कोरोनाचा जो काही प्रादुर्भाव वाढत गेला त्याच्यामुळे त्या परीक्षा पुढे दिनांक देत गेले. म्हणून राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली, जे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आहे ती सुद्धा पुढे ढकलली. अशा ह्या परीक्षा पुढे ढकलत गेल्या. आणि आजच्या दिवशी विषय आहे की त्या परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबत संदर्भ आहे. आयोगांचे जे काही क्रमांकांचे जे दिनांक आहेत ते 7 सप्टेंबर 2020 तसेच 10 व 13 ऑक्टोबर 2020 रोजीचे प्रसिद्धी पत्रक. दिनांक आहे आज 11 जानेवारी 2021 आणि आजच्या दिवशी हे प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं. याच्यामध्ये डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊ, ते म्हणजे जाहिरात क्रमांक. तुम्ही बघा, हे ज्या 2019-20 च्या ज्या जाहिरात निघाल्या होत्या, पहिलीच आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मित्रांनो 2020 चा तो आता जो यापूर्वीचा जो दिनांक होता 11 ऑक्टोबर 2020 आणि तो दिनांक आता सुधारित आहे तो म्हणजे रविवारी दिनांक 14 मार्च 2021. बघा, आपलं जे काही याच्या अगोदर अपडेट मिळालं होतं आणि ते अपडेटनुसार हे मार्च मध्ये परीक्षा 100% आलेली आहे. तशी हे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. नंबर 2, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ही सुद्धा पोस्टपोन झाली होती. ती 1 नोव्हेंबर 2020 ला होणार होती, पण कोरोना आणि बाकीच्या काही अडचणीमुळे ती परत पुढे ढकलली. आता शनिवार दिनांक 27 मार्च 2021 ला होणार आहे. आणि सर्वांना आवडणारी, सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठा क्राऊड असणारी जे विद्यार्थ्यांचं स्वप्न ते म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 जे जाहिरात होती ही 22 नोव्हेंबर 2020 ला होणारी परीक्षा मित्रांनो रविवार दिनांक 11 एप्रिल 2021 ला होणार आहे. जे विद्यार्थी आजपासून जरी सुरुवात करतील ना, जे संयुक्त गट ब ज्याला आपण PSI STI ASO हे तुमचं जे एम आहे, त्या सर्वांसाठी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, तुम्ही जीडीसी अकॅडमीच्या प्लेलिस्टमध्ये जा, या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि तुम्हाला आजपासून जर तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात केली ना, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देणारे जे व्हिडिओज आहेत, ऑलरेडी सगळा सिलेबस आपण जीडीसी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तो कव्हर केलेला आहे. याच्या माध्यमातून तुम्ही भरपूर सारं काही माहिती मिळवू शकता, पूर्ण सिलेबस कंप्लीट करू शकता. टेस्ट सिरीज आहेत, प्रश्न विश्लेषण आहेत, विषय कोणताही असू द्या, सायन्सचा विषय आहे, प्रत्येक विषय इथं कंप्लीट केलेला आहे. तुम्ही जा तो बघा, आज सुरुवात केली तरी, कारण 11 एप्रिलला परीक्षा आहे म्हणून. ठीक आहे, तर हे आजचं अपडेट होतं. आणि मित्रांनो, अनअकॅडमीचे जे तुम्हाला लेक्चर लाईव्ह घ्यायचे असतील किंवा तुम्ही याच्यावर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर हा कोड वापरा जीडीसी लाईव्ह. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता 9960187595. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सर्व अपडेट्स मिळत राहतील. आणि तुम्हाला आमच्यासोबत अपडेट राहायचं असेल तर तुम्ही हे सगळे सोशल प्लॅटफॉर्म आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही अपडेट घेऊ शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या आता तयारीसाठी जे लागणारे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये. बाय, टेक केअर. सर्वांपर्यंत लेक्चर पोहोचवा.